नमस्कार शेतकरी मंडळी, आज मी आलेला आहे कारखान्यावरती। आज आपणास कारखान्यावरील पूर्णपणे प्रोसेसिंग आपणास दाखवण्यासाठी मी सज्ज तयारीमध्ये आहे। हे आपण बघू शकता, कारखान्यासाठी येत असलेली ऊस भरून आलेली वाहने, हे गेटमधून आतमध्ये एंट्री करतानाचे हे दृश्य, हे रात्रीचे टाईमचे असलेलं आहे। हे दृश्य आपण बघत आहात। पूर्णपणे व्हिडिओ आपण बघितल्यास साखर कसं तयार होईल हे आपणास दिसून येईल। त्यासाठी पूर्णपणे व्हिडिओ आपण बघावी। सर्व शेतकरी बांधवांना कारखाना बघण्यास त्यांना देखील इच्छुक आहेत, परंतु आपणास हे पूर्णपणे कारखाना मी आज दाखवणार आहात। हे यार्डामधील उभे असलेले शेतकऱ्यांचे ऊस भरून आलेले कारखान्यात येऊन थांबलेला हे ट्रॅक्टर्स आणि हे जे पॅकिंगचे ट्रक आहे, हे पूर्णपणे बगेजने भरून बाहेर जात। एका कारखान्याकडून दुसऱ्या कारखान्याकडे मोठ्या प्रमाणात बगेज देखील निर्यात आयात होत असतो, कारण ते बगेजने लाईट तयार होत असतो। तसेच हे बघू शकता आपण, गाडी कशी भरून थांबलेला आहे। हे जे गाड्या आहेत, हे पूर्णपणे काट्याच्या साईडला, म्हणजे काटा करण्यासाठी हे जातानाचे पूर्णपणे लास्टपर्यंत रांगे या सिस्टीमने काट्या करण्यासाठी रांगेत उभारून वजन काट्याकडे जावं लागतो। हे जे आहे बगेज, हे दृश्य वजन काट्याचे हे आपण बघू शकत आहात। पलीकडच्या गेट काट्यावरती भरून थांबलेला ऊसाची गाडी आणि एका साईडला एमटी वजनसाठी उभे असलेले गाडी, इथे आपणास वजन देखील डिस्प्लेवरती बघण्यास दिसत आहे। तसेच हे जे पूर्णपणे ट्रक उभे असलेले आणि मोलेसेसचे ट्रक देखील आतमध्ये आहे। हे जे ट्रक आहे, हे ऑनलाईन साखर तसेच ऑफलाईन साखर देखील निर्यात बाहेर जात असतो, त्यासाठी हे पूर्णपणे ट्रक्स कारखान्यामध्ये उभे आहे। आणि हे दृश्य आपणास नाईटच्या वेळेला पूर्णपणे लाइटिंगमध्ये ट्रॅक्टरचे दृश्य आपणास दिसून येतो। हे जे टिपलरचे गाड्या, हे पूर्णपणे टिपलरच्या गाड्याचे हे आपण बघू शकता, कसे ते टिपलरचे गाड्या खाली केला जातो। हे जे दृश्य आपण बघत आहात कारखान्यावरील टिपलरचे, हे बघू शकता टिपलरमधून ऊस कसे खाली पडत आहे। पूर्णपणे ट्रेलर जे आहे ते उभे, म्हणजे उचलला जातो। हे बघू शकता आपण, जसे ऊस खाली पडत आहे, खूप मोठ्या प्रमाणात खाली पडत आहे। हे बघू शकताय खाली पडत असलेला दृश्य। ऊसाचे एकदम कांड्या जे आहे, हे पूर्णपणे गव्हाणा भरून वर गव्हाण्याकडे जात आहे। हे कारखान्याची दृश्य, हे मोळ्या गाड्याचे उचलण्यासाठी जे क्रेनच्या सहाय्याने उचलला जातो। इथे आपण ऑपरेटर देखील बघू शकताय। एकच ऑपरेटर दोन मशीन हँडल करू शकतो, आणि हे ऑपरेटर देखील खूप हसत आहे, कारण हे ऑपरेटिंग करताना खूप एंटरटेनमेंट होतो। आणि हे दृश्य जेवढं आहे, गाड्या उभ्या असलेले, हे पूर्णपणे रांगेमध्ये थांबून हे क्रेन जवळ येऊन थांबलेलं आहे, कारण त्यांचा पूर्ण ऊस रिकामी करण्यासाठी इथे रांगेत उभे आहे। हे टिपलरच्या सहाय्याने उचलला जातो। हे जे आपण कारखान्याचे दृश्य, एकदम सुंदर अशा दृश्य टिपलेला चित्र आपण या यूट्यूब चॅनलवरून आपण बघत आहात। आपणास कारखान्यामधील अजून काही आतील रसचे प्रोसेसिंग आपणास दाखवणार आहे। हे जे टिपलरच्या सहाय्याने
जे क्रेनच्या ऑपरेटरने उचलून टेबलवरती ऊस घेत आहे आणि हे जे ऊस पडल्यावर क्रेन ऑपरेटर आणि टेबल ऑपरेटरच्या सहाय्याने हे जे गव्हाण्यामध्ये ऊस पाडला जातो, पाडून पूर्णपणे हे जे ऊसाचे प्रोसेसिंग असतो ते त्यांच्या पद्धतीने कटिंगसाठी पुढे ढकलला जातो. हे आपण रस बघू शकता, आपण किती मोठ्या पाईपने रस पडत आहे. हे एकदम दृश्य पूर्णपणे कारखान्यामधून आहे. इथं जे पूर्ण ऊसाची रसाची पिळवणूक होतो, यामध्ये पूर्णपणे रसाची प्रोसेसिंग करत करत 3 ते 4 टप्प्यातून बाहेर येत असतो. तिकडे त्या साईडला धुराळा जो आहे त्या साईडला दूध उकळला जातो, ते आपण बघू शकता. आणि हे जे चाळणी होतो साखरेची, साखर तयार झाल्यावरती हे जे पूर्ण जे दिसत आहे आपणास, इथून साखर चाळणी करून साईजमध्ये वेगवेगळं करून साईजप्रमाणे चाळणी होत असतो. हे जे पूर्णपणे आपणास दिसत आहे आणि तुम्हाला साखर देखील बघण्यास मिळणार आहे. हे बघू शकता आपण. हे बघा साखर किती मोठ्या साईजचा आहे आणि कसा दिसतो साखर. हे जेव्हा येतो, शेतकऱ्याने जेव्हा ऊस कारखान्याकडे देतो तेव्हा त्या ऊसाने प्रोसेसिंग करून साखर बनला जातो. हे आपण पॅकिंग देखील ऑनलाईन केला जात असतो. हे आपण पॅकिंग म्हणजे बॅगे पॅकिंग करत असतानाचे कर्मचारी वर्ग आहे, हे बघू शकता आपण. आणि एका साईडला पॅकिंग होतो, एका साईडला शिलाई करून बाहेर पडला जातो. हे आपण इतका वेळ कारखान्यावरील पूर्णपणे लाईव्ह म्हणू शकता आपण. यूट्यूब चॅनलवरती आपण कारखान्याची साखर आपण पाहिलास. खूप खूप धन्यवाद.